गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व हा जो मुद्दा आहे याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे ज्या अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा, आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो त्याला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एक देश जेव्हा दुसऱ्या देशाला वस्तू आणि सेवांची त्या ठिकाणी निर्यात आणि आयात करतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. थोडक्यात एखाद्या वस्तूंची दोन देशांमध्ये होणारी देवघेव किंवा देवाणघेवाण याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वाचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व पाहत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रांचं परावलंबित्व. हा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, प्रत्येक राष्ट्र हे नवीन आर्थिक सुधारणा नंतरच्या कालखंडात एकमेकांवर त्या ठिकाणी अवलंबून असलेलं आपणास पाहायला मिळतं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये राष्ट्रांचं एकमेकांवर असणारं अवलंबित्व त्या ठिकाणी कमी होतं, पण नवीन आर्थिक सुधारणांनंतर मात्र त्या ठिकाणी एकमेकांवरलं जे काही अवलंबित्व आहे ते राष्ट्रांचं त्या ठिकाणी वाढत गेलेलं दिसून येतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आज आपला देश हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशांना काही वस्तूंच्या देवघेवीबाबत किंवा काही वस्तूंच्या खरेदीच्या बाबत विकसित देशांवर त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून जपानसारखा जो देश आहे की ज्या जपानसारख्या देशामध्ये पेट्रोलचा एकही थेंब त्या ठिकाणी उत्पादित केला जात नाही, परंतु जपान मात्र पेट्रोल जे आहे ते पेट्रोल इतर देशांकडनं त्या ठिकाणी आयात करतं. जर जपानने इतर देशांशी त्या ठिकाणी आपले आर्थिक संबंध सलोख्याचे ठेवले नाहीत तर इतर देशांकडनं जपानला त्या ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ मिळणार नाहीत. आणि म्हणून जपानमध्ये जरी त्या वस्तूचं उत्पादन होत नसलं तरी जपान हा देश मात्र इतर देशांकडनं ती वस्तू त्या ठिकाणी आयात करतो. इंग्लंड आणि बेल्जियम हे जे देश आहेत या देशांना त्या ठिकाणी अन्न व कच्चा माल या संबंधीच्या गरजा भागविण्यासाठी इतर राष्ट्रांवर त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच अन्न व कच्च्या मालाचं उत्पादन बेल्जियम आणि इंग्लंड या देशामध्ये अतिशय कमी आहे आणि म्हणून हे देश या वस्तू इतर देशांकडनं त्या ठिकाणी आयात करतात. अमेरिकेसारख्या देशाचं औद्योगिक उत्पादन जे आहे ते त्या ठिकाणी 40% आहे आणि म्हणून सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन अमेरिका त्या ठिकाणी करतो. अमेरिकेने हे औद्योगिक उत्पादन जर त्या ठिकाणी इतर देशांना पुरवलं नाही तर इतर देशांच्या आयातीवर त्या ठिकाणी मोठा परिणाम होईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अमेरिकेला सुद्धा त्या ठिकाणी या वाढत्या उत्पादनाचे अधिक लाभ मिळणार नाही. सांगण्याचा मुद्दा हा की प्रत्येक देश इतर देशांवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. म्हणजे सौदी अरेबियन कंट्री, इराण, इराक हा जो भाग आहे या भागामध्ये पेट्रोलचे फार मोठे साठे आहेत आणि फार मोठं पेट्रोल हे देश त्या ठिकाणी निर्माण करतात. पण इतर देशांना त्या ठिकाणी इराण, इराक, सौदी अरेबिया हे राष्ट्र त्या ठिकाणी पेट्रोल देतात आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या देशामध्ये ज्या गोष्टींची त्या ठिकाणी प्रतिकूलता आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून राष्ट्रांचं अवलंबित्व हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतंच राष्ट्र नैसर्गिक अनुकूलतेच्या बाबत त्या ठिकाणी परिपूर्ण नाही आणि नैसर्गिक अनुकूलतेच्या बाबत त्या ठिकाणी परिपूर्णता नसल्यामुळे प्रत्येक देशाला एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं. उत्पादन खर्चाच्या बाबत असणारा तुलनात्मक फरक हा सुद्धा त्या ठिकाणी एखाद्या उत्पादनावर मर्यादा आणतो. त्याचं उत्पादन त्या ठिकाणी कमी केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणालो की सफरचंदाचं उत्पादन हे जम्मू काश्मीरमध्ये अधिक आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्पादन त्या ठिकाणी कमी आहे. मग जम्मू काश्मीरमधनं आपण त्या ठिकाणी सफरचंदाची आयात केलेली केव्हाही चांगली असेल, कारण सफरचंद जर आपण आपल्याकडे उत्पादित केला तर त्याच्या उत्पादनासाठी आपल्याला जास्त खर्च येईल आणि त्याच्या उत्पादनासाठी असणारी नैसर्गिक अनुकूलता आपल्याकडे नाही. म्हणून त्या भागामध्ये त्याला विशेष नैसर्गिक अनुकूलता आहे त्या भागामध्ये त्याचं उत्पादन व्हावं आणि तो भाग आणि ती वस्तू आपण त्या ठिकाणी काय करावी, आयात करावी. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या भागामध्ये नैसर्गिक अनुकूलता अधिक आहे त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या वस्तूचं अधिकाधिक उत्पादन घेऊन ते इतर क्षेत्रांना, इतर देशांना त्या ठिकाणी ते विकावं आणि दुसऱ्या देशामध्ये ज्या वस्तू त्या ठिकाणी कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पादित केल्या जातात त्या वस्तू त्या ठिकाणी निर्यात केल्या जाव्यात. सांगण्याचा मुद्दा हा की राष्ट्रांचं एकमेकांवर असणारं अवलंबित्व आज
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याचं कारण आज विकसित देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये हे देश त्या ठिकाणी फार अग्रेसर आहे आणि या देशाने कमी लोकसंख्येमध्ये आपला अधिक विकास त्या ठिकाणी साधलेला आहे किंवा केलेला आहे आणि म्हणून या राष्ट्रांना या नवनवीन वस्तू त्या ठिकाणी निर्माण करणं सहज शक्य होतं। पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आज जर परिस्थिती पाहिली तुम्ही तर फार मोठी बेकारी आहे, दारिद्र्यही फार मोठा आहे आणि रोजगाराचा अभाव ही फार मोठा प्रश्न आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे। ह्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन व्यवस्थेचा फार मोठा भाग त्या ठिकाणी खर्च होतो आणि म्हणून आपल्याकडं वाढाव्याचं उत्पादन कमी शिल्लक राहतं। वाढाव्याचं उत्पादन जर कमी शिल्लक राहिलं तर आपल्या निर्याती कमी राहतात आणि निर्याती कमी राहिल्यामुळे आपल्या देशाला मिळणारं परकीय चलन देखील कमी राहतं। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण संशोधन किंवा नाविन्यपूर्ण प्रजाती शोधून काढणं आवश्यक आहे की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी तुमचा उत्पादन खर्च कमी करण्यावर होतो, तुमची वेळही त्या ठिकाणी वाचते। कारण असं म्हणतात की नवीन तंत्रज्ञान जेव्हा निर्माण होतं किंवा ते बाजारात त्या ठिकाणी येतं तेव्हा त्या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत असतो। त्याच्यामुळे लोकांचा वेळ, खर्च आणि पैसा याचीही बचत होत असते आणि याचा परिणाम त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांना लाभासाठी होत असतो। सांगण्याचा मुद्दा हा की राष्ट्रांचं एकमेकांवर असणारं अवलंबित्व हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक राष्ट्राची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला एकमेकांवर त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं, कारण सर्वांच्या भौगोलिक रचना वेगळ्या आहे, सर्वांकडे असणारी रिसोर्सेस वेगळे आहे आणि सर्वांकडे असणारं कौशल्य सुद्धा त्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे। म्हणून प्रत्येक देश आपापल्या या सर्व प्रकारच्या घटकांचा वापर करून उत्पादन निर्मितीचं काम करत असतो आणि म्हणून प्रत्येकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाविन्य दिसून येतं किंवा विविधता दिसून येते। हे नाविन्य किंवा विविधता हीच एकमेका राष्ट्राची गरज त्या ठिकाणी पूर्ण करत असते आणि म्हणून राष्ट्रांचं एकमेकांवरलं जे अवलंबित्व आहे किंवा परस्परावलंबित्व आहे हे परस्परावलंबित्व त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे परस्परावलंबित्व त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक देशाच्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आहेत। या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रांनी एकमेकांवर जर अवलंबून राहिलं तर सहकार्याच्या भावनेतून दोन्ही देश त्या ठिकाणी पुढे अधिक विकसित होऊ शकतात आणि आपला जो आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा इतर स्वरूपाचा जो विकास आहे तो विकास त्या ठिकाणी घडवून आणू शकतात। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला का महत्त्व प्राप्त झालं, कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या वाढत्या व्याप्तीमुळे राष्ट्रांमध्ये असणारं जे परस्परावलंबित्वाची भावना आहे ही परस्परावलंबित्वाची भावना त्या ठिकाणी वाढीस लागते। एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे राष्ट्र एकमेकांवर अवलंबून राहतात। ज्या राष्ट्रांना त्या ठिकाणी विविध उत्पादनाच्या बाबत त्या ठिकाणी अधिक अनुकूलता आहे ते राष्ट्र त्याचं उत्पादन घेतात, म्हणजे प्रत्येकाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वेगळेपणा असतो आणि हाच वेगळेपणा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराची मागणी ठरत असतो आणि म्हणून राष्ट्रांमध्ये परस्परावलंबित्व असणं हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं एक महत्त्व आहे। दुसरा महत्त्वाचा भाग सांगितला जातो तो म्हणजे विकसनशील देशांना लाभ। पहा, अल्पविकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था अशा प्रकारे आपण अर्थव्यवस्थांचे भाग पाडतो। आता भारत हा खऱ्या अर्थाने विकसनशील अर्थव्यवस्थेच्या वाटेवर आहे, म्हणजे औद्योगिकरण, कृषी विकास, तंत्रज्ञानातली वाढ, संशोधनात्मक बाबी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होणारी क्रांती किंवा होणारे बदल हे आपल्या देशाला आज विकासाच्या एका मुख्य प्रवाहात घेऊन आलेले आहेत आणि म्हणून विकसनशील देश म्हणून भारताला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं विशेष महत्त्व आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विकसनशील देश म्हणून भारताचे विविध स्वरूपाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी फार लाभ होत असतो। म्हणजे भारतासारखा विकसनशील देश ज्याची लोकसंख्या अधिक आहे आणि लोकसंख्या अधिक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी आयात करण्यासाठी आपल्याला विकसित राष्ट्रांची त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मदत होत असते। मग त्याच्यामध्ये औद्योगिकरणाचा विकास घडवून आणणं असेल, विविध स्वरूपाची यंत्रसामग्री खरेदी करणं असेल, नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी खरेदी करणं असेल किंवा जलद औद्योगिकरणासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची उत्पादन निर्मिती असेल, यासाठी या देशांची गरज आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते आणि म्हणून लोखंड व पोलाद प्रकल्पांची स्थापना करणं असेल, रेल्वे इंजिनांची मोठमोठी
मोठी कारखाना उभी करणे असेल, विद्युत निर्मितीचे प्रकल्प वाढवणं असेल इत्यादी वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रकल्पांमधल्या गुंतवणुकी वाढवण्यासाठी किंवा या प्रकल्पांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी आपल्याला विकसित देशांच्या मदतीची त्या ठिकाणी आवश्यकता असते। आपल्या देशातलं उत्पादन हे पूर्ण क्षमतेने वाढवायचं असेल, देशातल्या नैसर्गिक साधनांचा त्या ठिकाणी कार्यक्षमतेने वापर करायचा असेल आणि श्रमिकांच्या हाताला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर यासाठी खाजगी गुंतवणुकी देखील महत्त्वाच्या असतात आणि खाजगी गुंतवणुकींना आकर्षित करण्याचं काम त्या ठिकाणी या विकसित देशांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असतं। म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये विकसित देश मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणुकी करायला तयार होतात, त्याच्यामुळे आपल्या देशात रोजगार निर्मिती वाढते, वेगवेगळ्या क्षेत्रातलं उत्पादन वाढतं, लोकांच्या हाताला काम मिळतं, लोकांची खरेदी शक्ती वाढते आणि बाजारपेठांमध्ये विविध क्षेत्रातून येणारा पुरवठा वाढून बाजारपेठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विस्तारत जातात। थोडक्यात देशाच्या गतिमान विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विकसनशील देशांना या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे अधिक लाभ निर्माण होतात। परकीय चलन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं, या परकीय चलनाचा वापर आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणातल्या आयातीसाठी करतो, देशात उत्पादन वाढवून निर्याती अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणातले फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतात। थोडक्यात विदेशी व्यापार हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे, जो विकसनशील देशांना मोठ्या प्रमाणात लाभ उपलब्ध करून देतो। कारण खुल्या धोरणामुळे किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे विकसनशील देशांना आज या विकसित देशांकडनं फार मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची आयात करता येते आणि ज्याचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी आपला आर्थिक विकास साध्य करता येतो। त्यामुळं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त होण्याचं कारण की विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असतं आणि म्हणून या घटकाला या ठिकाणी अतिशय महत्त्व आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समृद्धी आणि विकास। पहा, जेव्हा वेगवेगळी क्षेत्र ही उत्पादन निर्मितीमुळे अधिक गतिमान होत जातात तेव्हा त्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला समृद्धी पाहायला मिळते, प्रगती पाहायला मिळते। असं म्हणतात की विकसित राष्ट्रांनी वैज्ञानिक प्रयोगाच्या आधारे नवनवीन शोध लावून उत्पादनाचं भरीव मोठं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं आणि याच्यामुळं काय झालं की औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं, कृषी विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध झालं, ज्याचा वापर या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि सेवा क्षेत्र त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात विस्तारित गेलं। संशोधनाद्वारे नवनवीन वस्तूंची निर्मिती केली जाऊ लागली आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी त्याला जागतिक मागणी मिळू लागली। त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडत गेले, लोकांचं राहणीमान त्या ठिकाणी उंचावलं, उद्योगप्रधान राष्ट्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कच्चा मालाची विक्री करू लागले आणि याचा एकंदरीत परिणाम त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढून राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं, दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं आणि म्हणून समृद्धी आणि विकास या दोन संकल्पना ज्या आहेत किंवा देशाची प्रगती आणि देशाची आर्थिक वृद्धीबरोबर आर्थिक विकास या गोष्टी घडून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो। कारण विकसनशील आणि विकसित राष्ट्रांच्या औद्योगिक, कृषीप्रधान आणि सेवा क्षेत्र किंवा इतर क्षेत्रांमध्ये वाढ घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं ठरतं। कारण एक देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित देश त्या ठिकाणी नेहमी प्रयत्नशील असतात आणि विकसनशील देशांचं अनुकरण त्या ठिकाणी या विकसित देशांचं अनुकरण त्या ठिकाणी विकसित देश मोठ्या प्रमाणात करतात आणि याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला समृद्धी आणि विकास पाहायला मिळतो। थोडक्यात विकसित देशामध्ये पायाभूत सेवा सुविधा असतील, उत्पादन निर्मितीचे विविध मार्ग असतील, उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती असतील, आधुनिक पद्धती असतील, तिथल्या मनुष्यबळाकडनं केलं गेलेलं कामाचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या बाबींचा परिणाम अनुकरण हे विकसनशील राष्ट्रांवर त्या ठिकाणी होतं। कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आता जग फार जवळ आलेलं आहे आणि व्हिलेज हेच ग्लोबल झालेलं आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो खेडं हे जागतिक झालेलं आहे। कारण तिथपर्यंत या सर्व प्रकारच्या सुविधा आता पोहोचलेल्या आहे आणि त्याच्यामुळे समृद्धी आणि विकास घडवून आणण्यासाठी विशेषतः आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व त्या ठिकाणी मोठं आहे किंवा त्याची व्याप्ती मोठी आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये विकसनशील राष्ट्रांचा प्रगती आणि विकास घडवून आणण्यासाठी या शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन खर्चात घट व किमतीमध्ये घट। पहा,
विकसनशील देशांच्या उत्पादन खर्चामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे त्या ठिकाणी घट होते, किमतीतही घट होते. कशी की वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन पद्धती ह्या विकसित राष्ट्रांकडून शोधल्या जातात, ज्या उत्पादन पद्धतीचा वापर त्या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेत केला जातो आणि त्याच्यामुळे आपला वेळ पैसा त्या ठिकाणी कमी खर्च होतो आणि म्हणून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात घट घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कारण विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये नेत्रदीपक प्रगती ही व्यापाराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाची असते आणि ती या विकसित राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात घडवून आणली आहे. सुधारित उत्पादन तंत्रामुळे कमी उत्पादन खर्चात मोठं उत्पादन करणं त्या ठिकाणी सहज शक्य झालेलं आहे. रस्ते, रेल्वे, जहाज व विमान वाहतूक व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असल्याने निरनिराळ्या देशातील अंतर त्या ठिकाणी कमी झालं आहे. त्याच्यामुळे वाहतुकीचा येणारा खर्च सुद्धा काही प्रमाणात कमी झालेला आहे. कारण उच्च दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांमुळे वाहतुकीचं अंतर त्या ठिकाणी कमी झालं, त्यामुळे त्याच्यासाठी येणारा खर्च सुद्धा कमी झाला. जो माल आपण उत्पादित करतो तो माल कमी वेळेमध्ये आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी निर्यातीसाठी नेता येतो. हेही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण यश आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून विविध प्रकारच्या वस्तूंना जागतिक मागणी निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम त्या ठिकाणी फळे, भाजीपाला किंवा नाशवंत वस्तू या मोठ्या प्रमाणात टिकून ठेवल्या जात आहेत. आणि याचं कारण की विकसित राष्ट्रांमध्ये शोधल्या गेलेल्या नवनवीन पद्धती त्या ठिकाणी उत्पादन खर्चामध्ये घट करतायत आणि जेव्हा उत्पादन निर्मितीसाठी खर्च येतो तेव्हा आपल्याला विक्रीसाठी ज्या वस्तू आपण बाजारामध्ये आणत असतो त्यांच्या किमती आपल्याला कमी करता येतात. पण एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी जर आपला उत्पादन खर्च अधिक असेल तर त्या ठिकाणी कोणताही उत्पादक वस्तूच्या किमती कमी करायला तयार होत नाही आणि म्हणून आपल्याला जितक्या जास्त प्रमाणात या नवीन साधनांचा उपयोग होतो तितक्या जास्त प्रमाणात आपला उत्पादन खर्च घटतो आणि उत्पादन खर्च जर घटला तर त्याच्या किमती आपल्याला कमी ठेवता येतात आणि किमती जर कमी ठेवल्या तर त्या वस्तू त्या ठिकाणी जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला जातात. कारण विकसित देशातल्या मालाच्या किंवा वस्तूच्या किमती ह्या कमी असतात आणि आपल्या वस्तूच्या किमती जर जास्त असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वस्तू विकसित राष्ट्राच्या वस्तूंच्या तुलनेमध्ये जास्त काळ टिकाव धरू शकत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या वस्तूंची त्या ठिकाणी विक्री कमी होते. विक्री कमी झाल्यानंतर त्याचा पुरवठा थांबतो आणि पुरवठा थांबल्यानंतर त्याची उत्पादन निर्मितीवर त्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम निर्माण होतात. म्हणून वस्तूच्या किमती कमीत कमी ठेवणं हे आता बाजारपेठ काबीज करणारं एक महत्त्वाचं कारण आहे. एखाद्या देशाची बाजारपेठ जर तुम्हाला त्या ठिकाणी काबीज करायची असेल तर वस्तूच्या किमती ह्या कमीत कमी ठेवणं आवश्यक आहे आणि विकसनशील देश तेच करतायत. म्हणून आपण म्हणतो की हे देश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रीमंत का होत आहेत, कारण यांनी निर्माण केलेल्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी असतो, त्यामुळे ते वस्तूच्या किमती कमी करतात आणि वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अधिक मार्केट काबीज करता येतं किंवा त्या ठिकाणी मिळवता येतं. म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालं, कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू निर्मितीचा उत्पादन खर्च कमी करू शकलो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पुढचा मुद्दा आहे म्हणजे अन्नधान्याची उपलब्धता. आता खरं तर भारत हा विकसनशील देश आहे आणि भारतामध्ये शेती क्षेत्र अतिशय मोठं आहे. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण शेती क्षेत्राला त्या ठिकाणी पाहतो आणि फार मोठ्या अन्नधान्याचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेतो. म्हणजे 280 दशलक्ष टन एवढा अन्नधान्याचा साठा आपला सध्या आहे. 280 ते 285 दशलक्ष टन एवढा अन्नधान्याची निर्मिती आपण करतो. पण अलीकडील काळामध्ये कृषी क्षेत्रातलं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घटलेलं आहे. पण अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची गरज आहे आणि वाढत्या लोकसंख्येची गरज जर पूर्ण करायची असेल तर अन्नधान्याचं उत्पादन वाढणं आवश्यक आहे. कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाढीमुळे जगामध्ये कोठेही वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक प्रवृत्ती किंवा आपत्ती निर्माण होत असतात. मग पूर, दुष्काळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होत असतो. हा तुटवडा जेव्हा त्या देशामध्ये निर्माण होतो तेव्हा हा तुटवडा भरून काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या देशातून अन्नधान्य त्या ठिकाणी आयात करता येतं. हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे हे सहज शक्य झालेलं आहे. नाहीतर देशातले विभिन्न प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दुसऱ्या देशाकडून
त्या ठिकाणी मदत घेता आली नसती आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची तूट निर्माण होऊ शकते. ही तूट भरून काढण्यासाठी विकसित देश त्या ठिकाणी आपल्याला मदत करू शकतात आणि विकसित देशांकडनं आपल्याला अन्नधान्य त्या ठिकाणी वेळेवर मिळू शकतं. खरं तर विज्ञानाची प्रगती, उत्पादन घटकांची गतिक्षमता, नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध, वाढती लोकसंख्या, कमी खर्चात उत्पादन इत्यादी कारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सुरळीत पद्धतीने चाललेला आहे. या सगळ्या बाबी आपण जेव्हा पाहतो तेव्हा देशात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे अन्नधान्य लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विकसित देश आपल्याला मदत करत असतात आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. त्यानंतर पुढे सांगितलेले काही इतर कारणे आणि याच्यामध्ये आहे आर्थिक सहकार्य. इकॉनॉमिक कॉपरेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण जागतिक स्तरावर ज्या वित्तीय संस्थांची मदतीसाठी निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये तुमची वर्ल्ड बँक आहे, त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आहे, त्यानंतर WTO आहे, जागतिक व्यापार संघटना आहे. या सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन तर देतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरून विकसनशील देशांना आर्थिक स्वरूपाची मदत देखील त्या ठिकाणी उपलब्ध करतात आणि म्हणून आर्थिक सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे की दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जाची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून या आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या ज्या संघटना आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी काम करतात, या संघटना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोठे आर्थिक अरिष्ट जेव्हा देशात निर्माण होतात तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपाची मदत उपलब्ध करून देतात आणि म्हणून आर्थिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो की देशामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक लाभ उपलब्ध करून देण्यासाठी, आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बिनमुक्त व्यापार. खरं तर 1991च्या नवीन आर्थिक सुधारणानंतर देशाने मुक्त व्यापाराचा पुरस्कार केलेला आहे. व्यापारावरील अडथळे, नियंत्रण, बंधनं त्या ठिकाणी मर्यादा बहुतांशी प्रमाणात कमी केलेल्या आहेत आणि म्हणून मुक्त व्यापारामुळे एखादी वस्तू सहज दुसऱ्या देशात आणि दुसऱ्या देशातली वस्तू सहज आपल्या देशामध्ये येऊ शकते. दोन देशांमध्ये वस्तू आणि सेवांच्या देवघेवीबाबत असणारी नियंत्रणं त्या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे उदारीकरणाच्या धोरणात आणि म्हणून मुक्त व्यापार धोरणाचा उपयोग त्या ठिकाणी दोन्ही देशांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी होत आहे आणि ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाची अत्यंत जमेची बाजू आहे की ज्याच्यामुळे दोन देश एकमेकांशी विविध वस्तू आणि सेवांच्या बाबत त्या ठिकाणी देवघेव करू शकतात, आदान प्रदान करू शकतात, आपल्या समस्या आणि प्रश्नांची तीव्रता कमी करण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. त्या देशातनं आपल्या देशामध्ये येणारं उत्पादन आणि आपल्या देशातून त्या देशात जाणारं उत्पादन या दोन्हींच्या बाबत आयात निर्याती त्या ठिकाणी सुलभ होऊ शकतात. या सर्व बाबी सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून मुक्त व्यापार अतिशय महत्त्वाचा आहे. वृद्धी आणि विकास हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराने आपल्या देशातले विभिन्न क्षेत्र गतिमान करणं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वृद्धी किंवा वाढ घडवून आणणं या बाबींमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. कारण वृद्धी व विकास या जरी वेगवेगळ्या संकल्पना असल्या कारण वृद्धीमध्ये कोणत्याही एखाद्या विशिष्ट घटकामध्ये होत जाणारी वाढ आहे आणि विकासामध्ये सर्व प्रकारच्या बाबी येतात की विभिन्न क्षेत्रांचा विकास सर्वोपरी कशा पद्धतीने होत आहे या बाबी विकासात येतात. म्हणून कोणत्याही विकसनशील देशांच्या विकासामध्ये वृद्धी आणि वाढ घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण तुमच्या देशातलं औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, हे क्षेत्र अधिक गतिमान करण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व त्या ठिकाणी अधिक वाढलेलं दिसतं. गतिमान स्वरूपाचा दृष्टिकोन ज्याला डायनॅमिक अप्रोच असं आपण म्हणतो, हा गतिमान स्वरूपाचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासामुळे त्या ठिकाणी निर्माण होतो. प्रत्येक देश एकमेकांशी स्पर्धा करू लागतो. प्रत्येक देशाकडे तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, त्याच्यानंतर संशोधन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन पद्धती असतील, वेगवेगळी आधुनिक साधनं असतील, उपकरणं असतील, याबाबत एकमेकांमध्ये स्पर्धा लागते. कोणत्या देशामध्ये नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालं याच्याकडे संबंध देशांचं लक्ष असतं आणि म्हणून याचा परिणाम म्हणून विकसनशील देशांचे जे दृष्टिकोन आहेत
विकासात्मक बाबींकडे पाहण्याचे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहण्याचे ते दृष्टिकोन अधिक त्या ठिकाणी उद्विग्न होतात, अधिक विकसित होतात. सांगण्याचा मुद्दा हा, कारण तुम्ही काल पाहिलं असेल की अमेरिकेने एक नवीन संशोधनामध्ये आज एक नवीन बाब पुढे आलेली आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जखम झाली, तो भाग जर त्या ठिकाणी कापला गेला तर तो डिंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चिकटवला जाईल, अशा प्रकारचं संशोधन अमेरिकेत झालेलं आहे. आणि अमेरिकेने अशा प्रकारचा डिंक शोधला की ज्याच्यामुळे ती जखम त्या ठिकाणी काय होईल तर बरी होईल. म्हणजे हे नवीन संशोधन आहे का ज्या संशोधनाचा वापर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया न करता या साधनांच्या माध्यमातून केली जाईल. आता खऱ्या अर्थाने हे खूप चांगलं संशोधन आहे की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी भविष्यकालीन पिढ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि शस्त्रक्रिया त्या ठिकाणी कमी होऊन या स्वरूपाच्या नवीन शोधाचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल. आणि शेवटचा मुद्दा आहे म्हणजे संस्कृतीचा विकास. खऱ्या अर्थाने प्रत्येक देशाचं जे कल्चर आहे ते कल्चर विकसित होण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून होत असतं. कारण प्रत्येक देशाचं त्या ठिकाणी अनुकरण करत असतो. कारण असं म्हटलं जातं मॅन इज अ सोशल ॲनिमल, मानव हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे काय, ज्या समाजामध्ये तो राहतो त्या समाजातील विभिन्न बाबींचं तो त्या ठिकाणी अनुकरण करतो आणि अनुकरण केल्यानंतर त्याचं वर्तन तशा प्रकारचं ठरत असतं. आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथल्या परिस्थितीचा, तिथल्या एकंदरीत चालीरीतीचा, तिथल्या एकंदरीत जडणघडणीचा, परंपरांचा आपल्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो आणि म्हणून आपल्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा राहण्यामध्ये आचरणामध्ये त्या प्रकारच्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पण विकसित देशातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या विकासात्मक बाबी जेव्हा आपण पाहू तेव्हा त्या देशाने कोणत्या माध्यमातून विकास केला आहे, त्या देशातली संस्कृती कशी आहे, त्या देशाच्या चालीरीती काय आहे, त्या देशाच्या परंपरा काय आहे, तिथला वर्णभेद काय आहे, एकंदरीत तिथे कोणकोणत्या बाबी त्या ठिकाणी वापरल्या जातात, या सगळ्या बाबींचं सविस्तर जे ज्ञान आहे हे त्या ठिकाणी संस्कृतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतं. आणि म्हणून पाश्चात्यांचं अनुकरण आता आपण अलीकडील काळामध्ये करायला लागलो. कारण त्यांची जीवनशैली, त्यांच्या गरजा आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलचं अनुकरण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आता आपल्याही देशामध्ये व्हायला लागले. सांगण्याचा भाग हा की संस्कृतीचा विकास जरी झाला तरी पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अनुकरण आज विकसनशील राष्ट्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतायत. कदाचित याला आपण विकासही म्हणू किंवा भविष्य काळात निर्माण होणारी अधोगती म्हणू, पण मुद्दा हा आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये संस्कृतीचा विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसनशील देश साधत आहे. याचं कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं वाढणारं महत्त्व, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे विकसित देश आपल्या जवळ येत आहेत, विकसित देशातल्या गुंतवणुकी आपल्या देशात येत आहेत, विकसित देशात निर्माण होणारं उत्पादन आपल्या बाजारात आज विकलं जात आहे, नवनवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आज विकसित देशांमुळे आपल्या देशामध्ये येत आहे. थोडक्यात आपल्या देशातल्या विभिन्न क्षेत्रांना गतिमान करण्याचं काम, आपल्या देशातल्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आणि आपल्या देशामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या पद्धती घेऊन येण्याचं काम या विकसित देश त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या एकंदरीत अभ्यासातून निर्माण करताय. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.